मित्रांनो, विषयाकडे वळण्याआधी एकदा जोरदार आवाजात म्हणा, भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. मित्रांनो, हे विश्व अनंत गोष्टींपासून बनलेलं आहे. अनेक गोष्टी या ठिकाणी घडतात, अनेक प्रसंग या ठिकाणी घडतात, अनेक व्यक्ती या ठिकाणी आहेत. परंतु काही अल्पशा घटना, काही अल्पशा प्रसंग समाजासमोर एक आदर्श ठेवून जातात. नमस्कार. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करून मी कुमार स्वप्नील पारीकर, मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट कॉलेज ऑफ लॉ चा विद्यार्थी आपल्या समोर विषय सादर करत आहे, माझ्या भविष्यातील भारत. तर मित्रांनो, माझ्या भविष्यातील भारत कसा असावा, असं प्रत्येकाच्या आपापल्या अपेक्षा असते की माझा भारत भविष्यातील भारत असा असावा, माझ्या भविष्यातील भारत कसा असावा. माझ्या काय फार मोठ्या अपेक्षा नाहीत, पण मित्रांनो, माझ्या भविष्यातील भारत हा स्वच्छ आणि सुशिक्षित असावा. तर मग स्वच्छ आणि सुशिक्षित याची सांगड का बांधली गेली असा प्रश्न नक्कीच पडला असेल. मित्रांनो, स्वच्छ हा शब्द स्वतःच अर्थ सांगून जातो, पण सुशिक्षित या शब्दाचे दोन अर्थ आहेत मित्रांनो. सुशिक्षित म्हणजे लिहून वाचून सुशिक्षित नाही, तर वैचारिक दृष्ट्या सुशिक्षित असलेला भारत मला बघायचा. तर मग वैचारिक दृष्ट्या सुशिक्षित असलेला भारत म्हणजे नेमका काय? तर मित्रांनो, PhD, LLB, LLM, BCom, FY, BCom, SC, BSc, MBBed, MBBS, MD अशा मोठमोठ्या उद्योगावर काम करणारी लोक जर सकाळी साधा बिस्किटचा पुडा खात असतील आणि त्याचा रॅपर जर रस्त्यावर टाकत असतील आणि तेच रॅपर जर दुसऱ्या दिवशी 10वी 12वी नापास, परिस्थिती अभावी न शिकू शकलेला BMC चा कामगार जर उचलत असेल, तर खरंच प्रश्न निर्माण होतो, सुशिक्षित कोण ते का आम्ही? मित्रांनो, एक अशिक्षित बाप 4 सुशिक्षित मुलांना सांभाळू शकतो, परंतु 4 सुशिक्षित बाप एक अशिक्षित बापाला सांभाळू शकत नाही. यापेक्षा दुर्दैवी गोष्ट पण. मित्रांनो, माझा भारत कसा असावा, तर नाविन्य स्वीकारणारा नसावा, नाविन्य शोधणारा असावा. आता प्रश्न पडला, नाविन्य स्वीकारणं शोधणं म्हणजे काय? मित्रांनो, आजपर्यंतचा इतिहास बघा, आपण नाविन्य फक्त स्वीकारलंय, नाविन्य शोधलं नाही. आपले राजे होते, लढायला जायचे, लढायला जाताना हत्तीचा वापर करायचे. मित्रांनो, हत्ती हा वरातीत चांगला दिसतो, तो नाचतो चांगला, तो ढोलतो चांगला, परंतु जेव्हा युद्धाची वेळ येते तेव्हा सिकंदराने डोकं चालवलं, घोड्याचा वापर केला आणि घोडेस्वार होऊन आमच्या राजांबरोबर लढायला आला, आमच्या राजांना हरावं लागलं. तेव्हा आम्हाला समजलं, अरे घोड्यांपेक्षा हत्ती चपळ, घोडे हे हत्तीपेक्षा नेहमीच चपळ. म्हणून सिकंदर जेव्हा आमच्यावर चालून आला, त्याच्यातून आम्ही शिकलो, ते नाविन्य स्वीकारलं आणि आम्ही घोड्यांचा वापर केला, घोड्यांवर बसून लढायला शिकलो. आणि तेवढ्यात आमच्यावर मुघल चालून आले, आम्ही घोडेस्वारी शिकून त्यांच्याबरोबर युद्ध केलं, पण मुघल येतानाच बंदुका घेऊन परत आम्हाला हरावं लागलं. मग आमचा विचार आला, अरे आम्ही सुद्धा बंदुक्या स्वीकारल्या पाहिजे. आम्ही बंदुका स्वीकारल्या, बंदुक्या शिकल्या आणि लढायला गेलो तर आमच्यावर ब्रिटिश चालून आले, ते येतानाच तोफा घेऊन आले, पुन्हा आम्हाला हरावं लागलं. म्हणजे आम्ही केलं काय? आम्ही फक्त नाविन्य स्वीकारलं, नाविन्य शोधलं नाही. तर असा नाविन्य शोधणारा भारत मला बघायचा आहे. मित्रांनो, माझा भारत कसा असावा, तर भ्रष्टाचार मुक्त असावा. भ्रष्टाचार म्हटलं की पोलीस आणि पोलीस म्हटलं की भ्रष्टाचार हे एक समीकरण झालं, परंतु हा दृष्टिकोन बदलायचा. प्रत्येक पोलीस हा देखील एक माणूसच आहे आणि प्रत्येक माणसामधला प्रत्येक माणूस हा गणवेश नसलेला एक पोलीस आहे, हे आपण स्वीकारलं पाहिजे. किती सहज बोलतो आपण, 500 रुपयाचं काम 100 रुपयात करण्यासाठी आपण त्यांना पैसे देतो आणि आपणच स्वीकारतो की त्यांना ते पैसे घेताना लाज वाटली पाहिजे. मुळात हा विचार आपण करत नाही, आपल्याला द्यायला लाज वाटली नाही, त्यांना घ्यायला का वाटेल? मित्रांनो, सुरुवात आपल्यापासून आहे. भ्रष्टाचार हा सर्वसामान्यांच्या जीवनातील भ्रष्टाचार आहे. BST कामगाराची बस आहे, त्यामध्ये चढलेली एक बाई तिच्या लहान मुलाबरोबर, मुलगा हमखास तो 6 वर्ष पलीकडेच, परंतु त्या अट्टहासाने ती त्याला सांगते कंडक्टरला की नाही हो कंडक्टर साहेब, तो 6 वर्षाच्या आतीलच आहे आणि त्याला अर्धा तिकीट द्या. म्हणजे 2 रुपये वाचवण्यासाठी केलेला आहे, देखील भ्रष्टाचारचा आहे मित्रांनो. तर असा भ्रष्टाचार मुक्त भारत मला बघायचा आहे, सर्वसामान्यांचा भ्रष्टाचार नसलेला भारत मला बघायचा आहे. मित्रांनो, माझा भारत कसा असावा, तर पैशापेक्षा माणुसकीला महत्व देणारा असावा. आज आपण पाहिलं 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत स्वतंत्र झाला. 26 जानेवारी 1949 ला घटना समितीने प्रजासत्ताकासाठी समितीने घटना पास केली. तसेच 26 जानेवारी 1950 रोजी आपण प्रजासत्ताक दिन म्हणून पुढे तो चालवत गेलो. मित्रांनो, 1950 नंतर प्रजासत्ताक 56 ला घटक राज्यांची स्थापना, 62 ला भारतावर आक्रमण झालं, 4ही आक्रमण भारताने फेटाळून लावली. 69 ला बँकेचं राष्ट्रीयकरण झालं, 72 मध्ये काशीराम भोतवाल नाटक रिलीज झालं, तसेच 75 मध्ये शोले चित्रपट रिलीज झाला आणि बॉलिवूडकडे हॉलिवूडचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.
89 मध्ये 18 वर्षाच्या तरुणाला राजकारणात येण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. 91 ला आम्ही व्यापारी करार स्वीकारला. तसेच 92-93 ला मित्रांनो आम्ही गॅट करार स्वीकारला. तसेच 2000 पर्यंत महाराष्ट्र, भारत तसेच सर्व पूर्ण भारत टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातून, कम्प्युटरच्या दृष्टिकोनातून जगाचा भाग झाला. परंतु एवढे सगळं होऊन आम्ही खूप पैसा कमवला, आम्ही मोठमोठ्या हुद्द्यावर गेलो, आम्ही प्रतिष्ठा मिळवली, पण आमचं बोलणं अजून सुद्धा नाही. आमचे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झाले, खूप काही चार पदरी झाले, परंतु आजही ऑफिस मधून घरी जाताना त्या रस्त्यांवर कसं चालायचं याची अक्कल अजून आम्हाला नाही. पैशाच्या जोरावर आम्ही दूरवर असलेल्या चंद्र, सूर्य, तारे हे दुर्बिणीने जवळ करून पाहिले, पण आयुष्यभर आपल्या शेजारी राहणाऱ्या माणसाशी आपले कधी प्रेमाचे संबंध निर्माण होऊ शकतात. मित्रांनो, एक कवी मित्र म्हणतो की आज कोणीतरी मस्ती केली म्हणे, माणसाने माणुसकी सस्ती केली म्हणे. नीट ऐका मित्रांनो, आज कोणीतरी मस्ती केली म्हणे, माणसाने माणुसकी सस्ती केली म्हणे. सावधवारे गावाच्या पिकांवरील लाण्यांनो आज बुजगावण्यानेच पाखरांशी दोस्ती केली. बुजगावण्याने पाखरांशी दोस्ती करून चालत नाही. मित्रांनो, या भाषणातून काही नाही घेतलं तरी एवढे नक्कीच घेऊन जा. एक जाता सांगतो, माझ्या तरुण मित्रांनी व्यसन सोडा, माझ्या मैत्रिणींनी फॅशन सोडा. आई बापाच्या डोळ्यात कधी अश्रू येऊ देऊ नका आणि बापाचं समाजात मान ठेवा. एवढंच सांगतो आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.